मारडी गावचे सुपुत्र माधवराव दिगंबर राऊत यांचा 40वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आलेला आहे। आपण कार्यक्रम पाहत आहे ते माधवराव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी हायस्कूल मारडी येथील आहे। या शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आलेले आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खावाटप करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमास दहिवडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सुरेखा पकालेताई यांचा सत्कार आपण पाहत आहे। त्याचबरोबर सरपंच मारडीच्या सारिका जाधव यांचाही सत्कार कार्यक्रम आपण पाहत आहात। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते। बोडके गावचे माजी सरपंच वामनराव जाधव यांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आलेला आहे। मुख्याध्यापकांच्या हस्ते हा सत्कार सोहळा आपण पाहत आहात। माधवराव राऊत यांनी गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मठामध्ये महाप्रसादाचा शिदा दिलेला आहे। त्यानंतर आपण थेट बघत आहात दृश्य ते माधवराव राऊत यांचा वाढदिवस आहे, त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे मुख्याध्यापक यांच्या हस्ते। माधवराव राऊत यांच्या पत्नी सौ पूनम राऊत यांचाही सत्कार सौ सुरेखाताई पकाले यांच्या हस्ते होत आहे। या निमित्ताने पांडवण येथील आश्रमशाळेसही माधवराव राऊत यांनी वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे। आपण बघत आहात तर रोहित चव्हाण या दाम्पत्याला चा सत्कार या निमित्ताने सौ सुरेखाताई पकाले यांच्या हस्ते करण्यात येत आहे। खरं तर त्या लग्नाला गेल्या नव्हत्या, पण त्यांनी एक सदिच्छा भेट देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे। पकालेताई यांचा आशीर्वाद या रोहित चव्हाण दाम्पत्याने घेतलेला आहे। सरपंच सारिका जाधव यांचाही यावेळेला आशीर्वाद या चव्हाण परिवाराने घेतलेला आहे। एक वेगळा उपक्रम माधवराव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे। बापूराव चव्हाण यांचा सत्कार होत आहे। मारडी विकास व्यवस्थेसाठी ते माजी चेअरमन आहेत। महाराजांचा यावेळेला सत्कार यावेळेला होत आहे। आपण दृश्य पाहतोय ते सत्काराचे आहेत। बापूराव शेंबडे आंधळीचे माजी उपसरपंच यांचाही या निमित्ताने माधवराव राऊत यांच्या वतीने सत्कार होत आहे। त्याचबरोबर मारडीतील मान्यवर मंडळींचाही या निमित्ताने सत्कार सोहळा आपण बघत आहात। खरं तर एक वेगळ्या क्षेत्रात अर्थात सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रात माधवराव राऊत यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। त्यांनी आपण दृश्य पाहतोय ते मान्यवरांचा सत्कारही होत आहे। माधवराव राऊत यांच्या सामाजिक राजकीय माधवराव राऊत यांनी सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम केलेलं आहे। पांडुरंग सपकाळ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे। शाळेचे मुख्याध्यापक कारंडे सर यांचाही गाडे सर यांचाही यावेळेला सत्कार करण्यात आलेला आहे। माधवराव राऊत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। आपण दृश्य पाहतोय ते वृक्षारोपण वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे। सौ सुरेखाताई पकाले, सरपंच सौ सारिका जाधव, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण होत आहे। सौ सुरेखाताई पकाले यांच्या हस्ते हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। आपण दृश्य पाहतो माधवराव यांनी वृक्षारोपण छत्रपती शिवाजी विद्यालय अर्थात गावच्या हायस्कूलमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून एक लोकांच्या पुढे आदर्श माधवराव राऊत यांनी ठेवलेला आहे। कार्यक्रमाच्या नंतर सर्वच मान्यवर एकत्र आलेले आपण दृश्य पाहतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सौ सुरेखाताई पकाले माधवराव राऊत यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। खावाटप यावेळेला करण्यात आलेले आहे। सुरेखाताई पकाले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खावाटप करण्यात आलेले आहे। त्यांच्यासोबत पूनम राऊत आणि सरपंच सौ सारिका जाधव याही आहेत। आपण दृश्य पाहतोय ते खावाटप करण्यात आलेले आहे। यावेळेला शाळेतील विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते। सरपंच सौ सारिका जाधव माधवराव राऊत यांना शुभेच्छा देत आहेत। स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि आज विशेष उपस्थिती जी आहे
ज्या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावचे सुपुत्र श्रीनाथ दिगंबर राऊत यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त सुरेखाताई पकाले यांची आज खास उपस्थिती आहे. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना अशी की सगळ्यांना खाऊ मिळेल. आता आपण थोडा कार्यक्रमापुरतं थोड्या मुलांना दिल्या, सगळ्यांना परत मिळणार आहे. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे जे सामाजिक कार्यकर्ते भाऊ गटाचे जे आहेत, परंतु त्यांनी आज मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे वृक्षारोपण होणार आहे त्यासाठी खास उपस्थित राहावं मॅडम म्हणून विनंती करण्यात आली. त्यांच्या खास विनंतीला मान देऊन मी आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याबद्दल किंवा त्यांचं जे काही सामाजिक कार्य असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याबद्दल त्यांना मी बोलण्यासाठी बोलवते. तत्पूर्वी एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहिली की जेव्हापासून मी कार्यभार ग्रामपंचायतीचे प्रशासक किंवा याचा सरपंच म्हणून कार्यभार सांभाळत आहे, जेव्हा जेव्हा मला आपल्या हायस्कूलमध्ये झाडं असतील, काही अंगणवाड्यांची असतील किंवा काही झेडपी शाळांच्या असतील, त्या ठिकाणी मला पाणी पुरवायला थोडा अडचण येत होती. जरी ग्रामपंचायतकडे आपला टँकर उपलब्ध असला तरी बांधकामानिमित्त किंवा इतर काही कारणासाठी जर तो टँकर बिझी असेल तर मी त्यांना भावना म्हणायची की मला टँकर द्या, जे काही भाडं असेल ते आम्ही देतो. पण तत्क्षणी ते म्हणायचे की नाही मॅडम, चांगलं काम आहे, मला भाडं नको, तुम्ही असंच घेऊन जा आणि आपली झाडं जगवा. झाडं काही केवळ तुमच्या एकट्यांची नाही, आपल्या सर्वांची झाडं आहेत. तर त्यांचं नेहमी झाडं जगवण्यासाठी खूप विशेष त्यांचं सहकार्य म्हणता येईल. मुलांना शाळेमध्ये वह्या वाटप असतील किंवा इतर काही सामाजिक काम असेल ते खरंच उल्लेखनीय आहे. आणि असंच त्यांच्या हातातून चांगलं सामाजिक कार्य घडत राहावं. मार्टीसाठी ही चांगली अभिमानास्पद गोष्ट म्हणता येईल की एक सामाजिक जाणीव असावी प्रत्येकाकडे आणि ती त्यांच्याकडे आहे. धन्यवाद. आज खरंच म्हणजे सुरेखाताई पकाले मनोगत व्यक्त करताना आपण पाहत आहे. हे माधव राऊत यांच्याकडून खरंच शिकून घ्यावं. गेल्या वर्षी पण त्यांनी खाऊ वाटप वगैरे दहिवडी मध्ये केलं होतं, एक आश्रमामध्ये केलं होतं. आणि ह्या वर्षी त्यांनी वृक्षारोपणाचा एक खूप मोठा आपल्याला सर्वांना एक संदेश दिलाय की वृक्षाशिवाय खरोखर म्हणजे आज जे वातावरण जे आहे प्रदूषित म्हणा, निसर्ग साथ देत नाही, ह्या सगळ्यांचा विचार करता त्यांनी जे आज हा उपक्रम राबवला तो अतिशय सुंदर आहे. कारण वृक्षाशिवाय खरोखर म्हणजे एक जुनी म्हण आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, त्या म्हणीप्रमाणे खरंच आपले हे म्हणजे अगदी एक घरातला मेंबर असल्यासारखं आहे. आणि या वृक्षासाठी त्यांनी जी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा, मला आता सरपंच मॅडमनी सांगितलं की पाण्यासाठी त्यांनी स्वतः टँकर लावून, बघा वृक्ष लावणं सोपं आहे पण त्याला जगवणं फार अवघड गोष्ट असते, ते सुद्धा ते काम करतायत. म्हणजे एक सामाजिक बांधिलकी समजून ते काम करतायत. आणि इथं आवर्जून या गावच्या सरपंच मॅडम यांचं मी आवर्जून म्हणजे मनापासून शेखर भाऊंच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मी अभिनंदन करते. ते बसल्या बसल्या मी त्यांच्या कामाचा आढावा घेतला. कारण बघा मी जिथं जाते ना तिथं मला एखादं काम करणारा माणूस भेटले ना की माझी जाईपर्यंत त्या विषयावर चर्चा होत राहते. त्या मॅडमनी मला खूप काही गोष्टी सांगितल्या, कसं काम केलं, कशी मंजुरी आणली, कसा मी प्लॅन केला, ग्रामसेवक किती दिवस नव्हता, ह्या सगळ्या गोष्टी. आणि गावाने दिलेली साथ खूप मोठी आहे मॅडम. तुम्ही तर सरपंच आहात बरोबर आहे, पण या गावातले जे नागरिक आहे, नागरिकांनी इतका मोठा निर्णय घेतला बिनविरोधचा आणि इतकं सुंदर हे काम करताय तुम्ही. खरोखर म्हणजे हे गाव एक दिवस आदर्श ठरेल जर ह्यांनी असाच उपक्रम व्यवस्थित राबवला. आणि बघा महिलांच्या हातात कारभार देऊन पण त्यांनी सगळ्यांनी बघितलं एकदा. आता जे काही महिलांनी काम केलंय ते गावाच्या समोर खूप मोठं म्हणजे उदाहरण आहे. म्हणजे महिला किती काम करू शकतात, महिलांचा प्रामाणिकपणा किती आहे आणि राजकारण विरहित महिला काम करतात हे पण एकदा सिद्ध होणार आहे मॅडम. त्यामुळं तुमचं खूप खूप अभिनंदन करते. आणि तुम्ही सर्व महिला एकत्र येऊन जेवढं तुम्हाला काम करता येईल तेवढं करा. ज्यावेळेस कधी तुम्हाला मदत आमची लागली तर अवश्य शेखर भाऊ आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि तुम्हाला तुमच्या गावासाठी नक्की मदत करू. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी हायस्कूल नंतर मार्डी शाळा नंबर 1 इथे वृक्षारोपण व खाऊ वाटप माधवराव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात
आलेले आहे. शाळेचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते माधव राऊत यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. जिलेबीची वाटप यावेळेला माधवराव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेले आहे. आपण दृश्य पाहतोय ते शाळेतील शिक्षक वर्ग आहेत. संतराम पवार सर आहेत, त्याचबरोबर सावंत सर पण आहेत, मानसिंगराव सावंत आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत. आपण कार्यक्रम पाहत आहे ते शाळा नंबर 1 मार्डीतील वाढदिवसाचा हा कार्यक्रम आहे. तो वर्ग डिजिटल करण्याची जबाबदारी सन्माननीय राऊत यांनी घेतलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मार्डी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव चव्हाण माधवराव राऊत यांना शुभेच्छा देताना आपण दृश्य पाहतोय. ऐकूया त्यांचं हे मनोगत. वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय, त्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आज शाळेमध्ये आल्यानंतर एक प्रकारचा आनंद होतोय की प्रत्येकाच्या मनामधून तो आनंद व्यक्त होतोय, बोलण्यातून व्यक्त होतोय की शाळेची चांगली प्रगती आता या ठिकाणी मराठी शाळेची मार्डीमध्ये पाहायला मिळते. आणि या मराठी शाळेची चांगली प्रगती होत असताना एक आपल्याकडून सुद्धा काहीतरी या ठिकाणी एक मोलाचा वाटा यामध्ये असावा, यासाठी माझे मित्र माधवराव सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि लहान मुलांना खाऊ वाटप, जिलेबी आणि खाऊ वाटप या स्वरूपामध्ये लहान मुलांच्या आनंदासाठी खाऊ वाटप आणि शाळेवरती वृक्षारोपण करण्याचा जो निर्णय अतिशय योग्य असा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून या शाळेवरती जे झाडं झुडपं ज्या या शाळेवरती जे येणार आहेत त्यामधून एक निसर्गासाठी वरदान असणारे हे वृक्ष लावण्याचा संदेश या ठिकाणी आपल्या वाढदिवसामधून माधवराव यांनी दिलेला आहे. त्याची सगळ्यांनी इथून पुढच्या काळात त्यांनी जसं शाळेसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे डिजिटल वर्ग करण्याच्या माध्यमातून आणि माझ्या वतीनं सर्व शिक्षक वर्ग यांना या शाळेमध्ये आपण चांगलं काम करताय त्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि माननीय श्री माधवराव यांना 40व्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. हे पहा की आपल्या शाळेमध्ये आपण दृश्य पाहतोय शनिवारी आणि आज अशी मिळून चव्हाण 40 सर झाडं का लावलेली आहेत. मनोगत व्यक्त करतायत. कुणाला प्रश्न पडलाय की नाही? 40च झाडं का लावली या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. का विद्यार्थ्यांना त्याचं कारण सांगितलेलं आहे आणि त्यांनी बक्षीस देण्यात आलेले आहे. त्या विद्यार्थ्याला त्याचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आलेला आहे. त्यांना तर खरंच त्यांचं वाढदिवसानिमित्त त्यांचं आरोग्य, राजू देवकर यांनी सामाजिक त्या विद्यार्थ्याला बक्षीस दिलेलं आहे. ते आपल्याला या दृश्यामध्ये पाहावयास मिळणार आहे. त्याची चमक साहित्य दाखवले आणि या प्रश्नाचं उत्तर जे 40 झाडं का लावली खरं तर तर्क म्हणा किंवा आता इथं काय चाललंय त्याचं भान ठेवणार हा विद्यार्थी त्यानं या ठिकाणी ते उत्तर सांगून सगळ्यांची मनं जिंकलेली आहे. तर साहिल या ठिकाणी राजेंद्र देवकर राणांचे आहेत, ते राव त्यांचे पाहुणे आहेत, त्यांनी या ठिकाणी या प्रश्नाला दाद दिली आहे, उत्तराला दाद दिली. तर साहिलला या ठिकाणी बक्षीस मिळतंय. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. आपण दृश्य पाहतोय ते वृक्षारोपण मार्डी शाळा नंबर 1 मध्ये होत आहे. विविध प्रकारची झाडे माधवराव राऊत यांनी या शाळेत प्रांगणात लावण्यासाठी दिलेली आहेत. वाढदिवसानिमित्त हा एक वेगळाच उपक्रम खरं तर आपण बघतोय या कार्यक्रमात. आपण थेट शाळा नंबर 2 मुलींच्या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. तेथेही माधवराव राऊत यांनी वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शाळेला खवाटपही करण्यात आलेलं आहे. शाळेचे शिक्षक करे सर मनोगत व्यक्ताना आपण दृश्य पाहतोय. यावेळी करे सर यांनी माधवराव त्यांना भावी वाटचालीस
केकनी वाढदिवसास मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी खवाटप करण्यात आलेले आहे, तसेच वृक्षारोपणही करण्यात आलेले आहे. बापूराव चव्हाण, मानदेश भूषणचे संपादक अजित कुंभार असे विविध मान्यवर यावेळेला उपस्थित होते. मनोगतानंतर वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अजित कुंभार आणि बापूराव चव्हाण यांचाही या सत्कार समारंभामध्ये समावेश आहे. आपण दृश्य पाहिले ते सत्कार समारंभाचे. आता खाऊ वाटप यावेळी करण्यात आलेलं आहे. माधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आलेला आहे. सुरेखाताई पकाले यांच्या हस्ते केक कापण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते केक कापण्याचा कार्यक्रम सुरू आहे. माधवराव राऊत यांना केक भरवलेला आहे. आपण बघतोय ते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळेला दिसत आहे. वामनराव जाधव आहेत, बापूराव चव्हाण आहेत. बापूराव चव्हाण मित्राला वाढदिवसानिमित्त केक भरवताना आपण दृश्य पाहतोय. माधवराव राऊत यांच्या पत्नी पूनमताई यांनीही माधवराव यांना केक भरवलेला आहे. वामनराव जाधव यांनीही केक भरवलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते वाढदिवसाचे दृश्य आहे. केक कापल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते माधवरावांना केकचा घास भरवलेला आहे.